बघितलं पाहिजे मराठी जागे आहेत का लोक म्हणतात मराठी झोपले म्हणून इतके 150-200 किलोमीटर मला वाटतं म्हणून आम्ही खरोखर मराठी जागे आहेत का बघायला सांगितलं तर तुम्ही सगळे जागेवर राहिले असते न सांगून आहेत की नाही जागे बघितल्या पाहिजेत आपण या जगाच्या पाठीवर मराठात एक जात अशी कधीच झोपत नाही पण तरी पण बऱ्याच जणाला बघायचं होतं म्हणून मी सुद्धा म्हणलं आपण अंशलगावलाच जाऊ मी हॉस्पिटलला होतो 7 दिवसापासून मुलगा ऍडमिट आहे तिथं डॉक्टर साहेब या लक्ष हॉस्पिटलचे संभाजीनगरच्या चावरे साहेब तिथं मीच असतो कंटिन्यू ऍडमिट मुलगा जालन्याला त्याला भेटलो आणि अचानक म्हणलं आपल्याला जायचं गाडीतल्या कुणाला लागला नाही याला जायचंय पुढे जायचं म्हणतोय पण जायचं पुढे म्हणलं फक्त गाडी पळा आमच्या पुढची 3-4 वाऱ्या उठली हो पुढे गेली की मग घरी वळून पुढे गेली की मग आमची तिसरीकडे पळायची त्याच्यात तुमचे सोळंके महाराज भेटले आम्हाला ते म्हणले मी फाट्यावर उभा आहे त्यांचा फाटा कुंपडे आम्हाला आमच्या आणि त्यामुळे गाड्या सुद्धा सोबत नाही घेतल्या अचानक नाही कारण माझ्यासाठी माझा समाज खूप महत्वाचा आहे या समाजाला खूप सोचलंय इतक्या रात्री आलोय म्हणजे तुम्ही समजून घ्या झोपण्याचे दिवस संकटाचे दिवस जर तुम्हाला संपवायचे असले तुम्हाला जाग राहावं लागणार तुमचं आयुष्य गेलं तुमच्या लेकराचं नातवाचं काय मी लाख लोकांत बसतो बोलतो पण मी जमिनीवर लाखच पाहिजे आणि मग गोरगरिबाच्या गावखेड्यातल्या मराठ्यांचं काय गावखेड्याकडे गेल्याशिवाय गावाचं दुःख कळत नाही म्हणून मी ग्राउंडवर आहे माझा जर दुसरा असताना तुम्हाला खरं सांगतो जेव्हा असतं गावात येत नसतोय तुम्ही 1-2 लाख जमा मग मी येतो भाषण ठोकाय त्याने माझा समाज नाही मोठा व्हावा मी मोठा होईन एकटा मग गोरगरिबाच्या लेकराचं काय त्यांच्या समस्याचं काय आता तुम्ही समस्या सांगितली उद्याच कलेक्टरला सांगतो तुमच्या संभाजीनगरच्या कसं काय प्रश्न सुटत गावात गेलं की समस्या लक्षात येतात आणि आपला जन्म जो समस्या सोडवायला झालाय लोकांच्या आडी अडचणी सोडवायला झालाय तुम्ही जर झोपला तुमच्या लेकराचं संपलं म्हणून समजायचं मी नाही झोपत इतक्या उंचीवर गेलं मी झोपण का नाही मी माझी पाडण्यात झोपते मी एवढे उंचीवर आहे की मी गावखेड्यात येऊ शकत नाही मी एखाद्या गावखेड्यात यायचं म्हटलं तर सगळं प्रशासन रोड मध्ये येतं कोणालाच काय कळत नाही प्रशासनाला आता काय सुरक्षा पुरवायची अचानक मला त्याचा गर्वच नाही मला माहिती आहे गावागावात जाऊन आपले लोक जागे पुन्हा करणं गरजेचं आहे तुमच्याकडे आलोय म्हणजे काय तुम्हाला काही काम नाही किंवा मला काही काम नाही म्हणून नाही सतत तुम्हाला करावं लागेल हे कधी विसरू नका आणखी 2 ते 3 वर्षाने बघा तुमचे लेकर तुमच्या मुलं तुमच्या मुली तुमच्या समोर इन करून घेतल्यानं तुम्हाला एकामुळेच असलं शेतीच्या कष्टाबरोबर आरक्षणाची जोड गरजेची आपण असा समज तयार व्हा आपलं भागलं दुसऱ्यासाठी काम नाही करायचं असा समज तयार नाही व्हायचं आपला समाज असा तयार करा ही प्रत्येकाची जबाबदारी माझी झाली माझ्यानंतर तुमची ही समाज हमेशा सतत एकमेकाला सहकार्य मदत करणारा आणि जागा करणारा असला पाहिजे इतके कष्टाळू बना
तुमच्या कष्टाला तोड नाही राहिली पाहिजे. काही करून तुमचे लेकर आणि तुमचा समाज मोठा झाला पाहिजे यासाठी खूप प्रत्येक क्षेत्रात कष्ट करा. ही जागृती करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. घरा मग मला मिळालं प्रमाणपत्र, मग मी झोपतो, आता काय गरज नाही मला, ह्या भूमिकेत समाज जाऊ नका. बाकीचे 83 लोक आले सगळे तुटून जागे असते. आपले म्हणणारी मी झोपलो होतो मला मिळत नाही लागलं, तुला कमाच मिळत नाही लागलं तर आता काय लागणार आहे. आपल्या डोळ्यात समोरून लोक गेले आणि खूप मोठे झाले. तुम्हाला रडायची वेळ येऊ देऊ नका. कारण एकदा जर तुमच्या लेकराचं करिअरचं आयुष्य संपलं, तुमच्या कष्टाला काहीच किंमत नाही. तुम्ही रातपाट करून शेतात कष्ट केले आणि लेकर शिकवले, उद्देश तुमचा एकच, बाकीचं लेकर अधिकारी झालं, माझं पण झालं पाहिजे. आणि ते उद्देश पुरा करायचा असला तर तुम्हाला आरक्षण लागतं. दोन जोड खूप गरजेची. आपल्या शेतीच्या पिकाच्या बद्दल जितके आपण कष्ट करतो की पीक आलं की आपला संसार मोठा होणार, तितकंच आरक्षण बी त्याला जोड असतं ना. नोकरी आधी शेती, समाज बला ठेवणार आपला. आपले घर, आपले पोरं, आपले लेकर तुमच्या डोळे देखता सुखी होणार. त्यासाठी आपल्याला शेतीला जोडधंदा म्हणलं जातं बघा, शेतीला जोडधंदा करा. तसा शेती इतक्याच ताकदीचं आरक्षण. नुसतेच कष्ट केले आणि पोराला आरक्षण नसलं, 1% हुकलं, केलेल्या कष्टाचं वाटलं झालं. मग तुमच्या शेतीच्या प्रॉपर्टी इतकीच किंमत आरक्षणाला, ते तुम्हाला मिळालंय, याची किंमत तुम्हाला आता नाही कळणार. आणि ते 2-3 वर्षांनी बघा तुम्हाला त्या आरक्षणाची किंमत कळत. जसं की तुमची वैजापूरची एक मुलगी भेटली होती मला, ती 2-3 वेळेस तिने रिपीट केलं होतं. 1% रुपयाची ती MD आता, ती MD झाली आता. तुम्हाला शेतीला जोड. आपले लेकर बी जर नोकऱ्यात गेले तर आपण खूप मोठे होणार. म्हणून माझ्या त्या दिवशी तुमचे गावकरी आले, माझ्या अचानक लक्षात आलं, आपण जरा अचानकच जाऊन बघू बरं जरा मराठी जागे आहेत का. बोलल्यावर तर कुणी येईल, बोलल्यावर तर कुणी पण येईल, पण आपण जर अचानक गेलो तर काय फरक पडत. मला मोठा नाही, माझे मानत असतं तुम्ही आलोच नसतो. म्हणलं असतं माझी उंची खूप आहे, आता कुठं जाता एवढ्या गावात ते सापडत आहे का नाही, परत सगळं याड्या बाबरी मोठमोकर गाडी वळी जाईल, याची गाडी पुढं मला तिथे जाऊन तिसरीकडे कुठे धरून आला दिलो म्हणजे खड्डे इतके रस्त्याला की मारणाचे. प्रत्येक गाडीला म्हणायचा जायचं तरी कुठं, आता पार इकडं नांदगाव नाव दिसतंय म्हणजे पाटील जवळ आला तेव्हा तुम्हाला एवढंच नाव दिसतंय नाशिक. नेमकं जायचंय पुढे याला सांगा म्हणजे आम्हाला खायचं सांगता यांना बायका फोन करीत असत्या. 8-9 वाजले तुम्ही यायला, मला भूक लागली, तुम्ही यायला भूक लागली. आता हे माझ्याजवळ बसलं, आता हे माझ्याजवळ बसलेलं याला म्हणताय ना हे सगळे पुढं चाललं हे सांगताय ना. आज सगळ्याची तीच फजिती आणि सगळे कशी मला वाटतं गाडीत आहे ना. काही जर डॉक्टर साहेब म्हणत होते गावकऱ्यांना मला हायचे जा ना पीस म्हणले रोज चांगलं खातं पण आज ते सांगा व्हायना पण रोज भूक लागली मला. काचा पण सुद्धा पलीकडे सांग म्हणजे चक्रा यायला लागल्या, भूक लागली. तुमच्या पुन्हा म्हणायचं झालं तरी जेवढे शेजात नाही कारण महागाईच्या कंपनी गॅरंटी डोळे पांढरे व्हायला लागले. इतक्या थंडीत त्या डोक्याचं काम नाही करायला. आपल्याला आपला समाज किती जागरूक आहे हे सुद्धा बोलणं गरजेचं आहे. आणि ह्यो मराठा समाज जागरूक आहे आज अंचलगाव सिद्ध महाराष्ट्राला. गावातले सगळे लोक मंदिरात आले, ना थंडीचा विचार केला ना कशालाच का. म्हणजे महाराष्ट्राने नवीन आज एक तुम्ही उदाहरण दिले, हे उद्या सगळ्या मीडियावर चालणार आहे. आता अचानक भेट दिल्यामुळं पूर्ण गावात अचानक मंदिरात आलं. कारण एक महाराष्ट्राला तुम्ही नवीन दिशा दिली की आम्ही जागे थांबा बसा बसा. एवढं काही 200-3 हजार रुपये थोडेच त्या देशात कुठे
मला नसले तरी जमत कशी काय अडचण कशाला त्यांना काढून म्हणजे आमचं होतं झालं एवढी जेवायला भूक नाही लागली त्यातून मला सगळ्या जेवले म्हणून बघितलं नाही त्यांचं जेवण कारण ती जर टाकलंय सगळे जेवले टेन्शन घेऊ नका आपण आपलं पाऊल बसा बसा तुम्हाला घर नाही जेवणार कोणी बसा त्याच काय होणार आपण आपल्या समाजात मिसळलं पाहिजे आपल्या समाजापेक्षा मोठं कोणी नाही हे मी जाणतो समाजानेच आपल्याला मोठे केलंय मग आपली जबाबदारी आपला समाज मोठा करणं नुसतं खुर्चीवर बसायचं किंवा घोड्यावर बसल्यासारखं वागायचं असं नाही करायचं आपण आपल्या समाजातल्या गोरगरीब समाज आपल्या सोबत आहे श्रीमंत समाज आपल्या सोबत नाही सगळ्यात गरजवंत गरीब मराठा आपल्या सोबत गरीबांच्या सोबत आपण राहायचं त्यांच्यात मिसळायचं त्यांच्यात आपल्याला अंतर पडू द्यायचा आपल्या जर मोठेपणाचा गर्व झाला तर आपण गोरगरिबाला सोडतो मग आपल्यात आणि राजकारणात फरक काय त्यामुळे राजकारण सुद्धा करताना राजकारणाच्या वेळेस करत जात ताबडतोब सोडून द्यायचा अगोदर समाज आणि आपले लेकर जरा या दुनियाकडे बघा या जगात बघा लोक त्यांचे निवडून आणते की 15 दिवसात तो विषय सोडून पण देते लगेच आपले 5 वर्ष तेच महापारडा आणि तो निवडून पहिल्याला तो आणि निवडून आलेला तो आणि कर म्हणतो आता त्याला तेच बोलणार तुला ते बोलतच नाही आता तेच झालं आता तेच बोलणार साहेब नाही तर आंघोळ करते काय बच्चा आंघोळ 2-3 घंटे होत नाही तिथून पुढे ते हागायला जातात रावला ती निवडून आपल्या कोणी येणार आपल्या जीवावर जगणार अडचण आली फोन करा साहेब कोमात गेलेला पोहाच भेटत नाही ही सत्य परिस्थिती पडलेला आहे आपला नाही निवडून आलेला आपला आपण आपले शेती कायम लक्षात ठेवायचं आपण आपले लेकर मोठे करायचे 15 दिवसापुरतं करायचं आणि ते लगेच सोडून द्यायचे की आपण आपल्या कामात राहायचं कष्ट करायला लाजायचं नाही शेती करायला लाजायचं नाही कारण आपला मूळ धर्म शेती त्याच्यावर आपण जगतो त्याच्यात अजिबात लाजायचं नाही आपल्या पोरांनी घोटाळ बदललं ते म्हणतो मरले लोक नव्हते ते शेतात काम केले आपण इतके कष्ट केले पाहिजे ना शिकलेला असू नाही तर बिना शिकलेला असू आपला धर्म शेती शेतात काम करायचं नोकरी पण करायचं लाजायचंच नाही कशात आपले इतके लोक लाजले 15 रुपयात घातल्यात बाजारातून आणलेला की झाडच लाजायचं मला कोण गावी नोकरी मी शेतात काम करेल मग समुद्रात भोगी आलो आता आपल्या लोकांनी लाजू नका पोरत अजिबात नाही शेती पण करायची नोकऱ्या पण करायची कुठला व्यवसाय असतो ताकदीनं करायचं लाजायचंच नाही टपऱ्या असू नये ते हॉटेल असू नये ते काय असो दिन जास्त चालवायचं लाजायचं नाही बाकीचे पुढे गेले आपण बी पुढे जाणार आपण आपला समाज सगळ्यात जास्त लाज तुले आणि सगळे पाडले आपली पुरे पाटील माझ्याकडले पाटला ते वाज हवे आमदार गर्दी कामात थांबायची कोण पंचा कोपऱ्यात पडलं कोणी येडे बागडी तर कोणी देवा खाली तर कोणी एका तळावर 50-50 लोक झोपले एका तळावर गरिबांनी एवढी किमया करून दाखवली ना त्यावेळेस ही ताकद आहे गरीब मराठी एक गरीब आपली म्हणजे जमत आहे की नाही म्हणून जागा खाली तळ टाकलं होतं तुम्ही आले ना तळ टाकलं होतं 1000-2,000 कोटी वेळे तिथं झोपले होते आणि आपल्या गरीब पोरं तिथं झोपले होते सगळे भावी उमेदवार सगळे आमदारच त्यातलं एकदम म्हटलं गरीबाची ताकद सांगतो तुम्हाला तुमची ताकद किती एकजुटीत किती ताकद एका तळावर झोपले होते एक कदरला सांगते पैशावर एक पडलं तिथं तळावर त्याच्या अगोदर 2 पोरं झोपलेले होते त्यातलं एकदम लगेच उठला मला ते म्हणतो साहेब हे खराब
त्यांच्या दुसऱ्याला उठलं की म्हणे आपला तिकडं साहेब आहे म्हणे तिकडे मागायला दिसतो दोन्ही उठले तर टुकून बघितला म्हणजे आपला साहेब आहे नाही दुसरा म्हणतो इकडे बरोबर त्याची मागणी ताकद थोडी पाहिजे 1000 कोटी मला झोपेला आणि गरीब घ्यायचेच गरीब मराठीच्या ताकदीमुळे घडलेल्या आहेत तुमच्या एकजुटीमुळे आज 2 करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आरक्षण मिळालं मग मी हवात जाऊन काय करू ज्या गरीब मराठ्यांनी ही किमयात घडून दाखवली ही क्रांती देशावर गेली मग मी तुम्हाला सोडून दुसरीकडे जाऊ कुठं आणि मला तुमच्याशिवाय हरी कोण मित्र कुटुंब सगळं सोडलेलं आहे समाजासाठी हे समाजच मोठा करायचा ठरवलेला आहे आता शेवटची लढाई तुमचे जे 20-22 गाव आहेत ना तिथं काम सुरू करायचं आपलं जानेवारी महिन्यात कोणतीही तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर होणार तुम्ही उद्यापासून सगळ्यांनी भेटायचं शेताचं पण काम करायचं आणि समाजाच्या गावागावात पण जायचं इकडची तुमची 20-25 गाव आहेत इथली एकही गाडी एकही माणूस घरी नाही राहायला पाहिजे एवढी ताकद जी सगळ्यांनी इतका ताकदीनं सपोर्ट द्यायचा ना की राहिलेल्या मराठ्यांना सुद्धा कल्याण या फाईट मध्ये झालं पाहिजे कारण बार उपोषण करायला माझं काय शरीर दमत कारण आता शेवट मला असं चालायचं म्हणलं तरी त्रास होतो कधी बघा मी कुठल्या दौऱ्यावर असलं डॉक्टर माझ्यासोबतच कारण मला कोणत्या वेळेस काय होईल हे मला सुद्धा सांगतात मी थोडे दिवस आले तुमच्यात कारण मला ह्या समाजाला एकदाच काय आरक्षण मिळू द्यायचं आणि एकदा का समाज मोठा झाला ना हे कोणाच्या बापाला नाही आणि त्याच मूळ हत्या त्याला एकदा आरक्षण दिलं त्याच्यावर त्याची प्रॉपर्टी शेती म्हणून आहे आणि हे आरक्षण असं की कधीच उडत नाही कोणालाच हे ओबीसीतलं आरक्षण असं आहे 19 की कोणालाच उडत नाही त्याला कोर्टात जाऊन द्या नाही त्याला कुठं जायचं तिथं जाऊ हे कोणालाच उडत नाही चॅलेंज करायची हिंमत कोणातच नाही त्यामुळे त्याला आयुष्याचा हक्काच मिळून द्यायसाठी पुरे गावचे गाव पिंजून का तुमच्या आसपासचा सगळा तालुका तुम्हाला पलीकडून नांदगाव पण जवळ आहे तुम्हाला येवला पण जवळ आहे तुम्हाला इकडे वैजापूर सुद्धा पूर्ण तालुका आहे आणि तुमचे 20-22 गाव एकही माणूस त्या दिवशी घरी ठेवायचा नाही त्या तारखेला एक सुद्धा तुमच्या एक दिवस येण्यामुळं माता मावल्यासह सगळ्यांनी एक दिवस येण्यामुळं जर तुमच्या जातीचं आणि तुमच्या जातीच्या लेकराचं कल्याण होणार असलं ना काम नाही ना काय नाही एक दिवस कारण तुम्हाला जे प्रमाणपत्र मिळाले तुमच्यासाठी कोणीतरी लढलंय म्हणून ते मिळाले तुम्हाला आता तुम्हाला मिळाले तर तुमची जबाबदारी ज्याला नाही मिळाले त्याला मिळून द्यायसाठी कारण आता तुम्हाला फीस कमी लागणार तुम्हाला ऍडमिशनला अडचण येणार नाही तुम्हाला नोकऱ्याला अडचण येणार नाही त्या कुणबी प्रमाणपत्रावर जिथं 5 लाख लागायचे तिथं तुमच्या लाखात काम होणार आता जास्त काही वेळ घेत नाही कारण आम्हाला लय लांब जायचं आता किती वाजायचं किती नाही याच्या बऱ्याच जणांचे पत्ते होत टाकले दिसू नाही तिकडच्या फोन उचलाव इतक्या जणांना आवाज नाही उचलाव तर फोन सारखा सुरू यांना आता घरी जायचं तुम्हाला थंडीत उगाच उठवलं मी पण मला बघणं गरजेचं त्याला सगळ्यांचे सोडा सगळेजण आंतरवादी या करू नका